राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता सुनावणी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं शरद पवारांचे वकील म्हणतात। 2 तास युक्तिवादासाठी लागतील असं पवारांचे वकील म्हणतात। युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं पवारांच्या वकिलांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुनावणीचे अपडेट्स आपण TV9 वर पाहतोय। सुप्रीम कोर्टात आता राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे। युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं शरद पवारांच्या वकिलांचं म्हणणं आहे। दोन तास युक्तिवादासाठी लागतील असं पवारांच्या वकिलांचं म्हणणं आहे। तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणी युक्तिवाद करणार आहात असा सवाल आता कोर्टाने विचारलाय। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुनावणीचे अपडेट्स आपण TV9 वर पाहतोय। 2 तास युक्तिवादासाठी लागतील असं पवारांच्या वकिलांचं म्हणणं आहे। तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणी युक्तिवाद करणार आहात असा सवाल आता कोर्टाने विचारलाय। युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं पवारांच्या वकिलांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुनावणी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी आमदार अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। पवारांच्या वकिलांकडून असं कोर्टात सांगण्यात आलेलं आहे की 2 तास युक्तिवादासाठी लागतील। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं शरद पवारांच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवा अशी मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। जानेवारीच्या 21-22 तारखेला सुनावणी होणार। महत्त्वाची बातमी, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वकिलांनी असं म्हटलेलं आहे की युक्तिवादासाठी 2 तास लागतील आणि आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। 21-22 तारखेला सुनावणी होऊ शकते। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातले अपडेट्स, जानेवारीच्या 21 तारखेला आता सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। सुप्रीम कोर्टामध्ये जानेवारीच्या 21 तारखेला आता सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणासंदर्भातली सुनावणी जी आहे ती आज सुप्रीम कोर्टामध्ये होती आणि यावेळेला जानेवारीच्या आता 21 तारखेला सुनावणी होणार आहे अशी महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येते। शरद पवारांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला सुनावणी होणार आहे। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। जानेवारीच्या 21 तारखेला आता सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आहेत आपण या ठिकाणी पाहताय। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलं आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। आज नेमकं या सुनावणीमध्ये काय होतं याकडे लक्ष लागलेलं होतं। कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं युक्तिवादाला मला 2 तास लागतील। जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी घेतली जावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलं आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती होणार आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की युक्तिवादाला मला 2 तास तरी लागतील आणि त्यानंतर आता जानेवारीच्या 21 तारखेला 11:30 वाजता सुनावणी जी आहे ती होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। जानेवारीच्या 21 तारखेला राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणासंदर्भातली सुनावणी जी आहे ती सकाळी 11 वाजता 11:30 वाजता 21 तारखेला होणार आहे।
21 जानेवारीला दुपारी 11:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। कोर्टाकडून हे सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। या प्रकरणामध्ये नेमकं आज काय होतं, सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता जानेवारीच्या 21 तारखेला सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणासंदर्भातल्या सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। जानेवारीच्या 21 तारखेला 11:30 वाजता आता सुनावणी होणार आहे।